छत्रपती संभाजीनगरमध्ये टीईटी परीक्षेदरम्यान गोंधळ पाहायला मिळालाय। परीक्षेवेळी मंगळसूत्र काढायला लावल्यानं गोंधळ निर्माण झाला। मंगळसूत्र फक्त दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक आहे असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय। तर दुसरीकडे या प्रकरणी माहिती घेणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। या संदर्भात अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या। आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल। पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं। तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे। त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल। योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल। ज्या टीईटीच्या परीक्षा चालू आहे ह्या टीईटीच्या परीक्षामध्ये ज्या अटी शर्ती दागदागिने मोबाईल मी समजू शकतो, परंतु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेलं आहे आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारच्या परीक्षा केंद्रावर धाकदपटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना माता भगिनींना केलेले। मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय आणि हे सरकार हिंदुत्ववादी म्हणत असताना मंगळसूत्र चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेलं। याची दखल सरकारने त्वरित घ्यावी। अमोल मिटकरी म्हणतात ते सत्य असू शकतं। खासदार बळवंत वानखडे यांनी ही प्रतिक्रिया दिली। भाजपसोबत अजितदादांचं पटत नव्हतं, त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचंही दादा बोलले होते। खासदार बळवंत वानखडे यांनी हे वक्तव्य केले। माननीय अजितदादा हे राज्यासाठी खूप अतिमहत्त्वाची व्यक्ती होती आणि तेवढंच विकसनशील दृष्टी असेल किंवा धडाडीचं असेल किंवा रोखठोक असेल असं हे दादाचं व्यक्तिमत्व होतं। आपण पाहिलं असेल की अगोदरच त्यांनी काही महिन्यापासून भाजपसोबत त्यांचा वितंडवाद चालू होता। आज बाहेर येत आहेत, खुलासे येतात किंवा तिथली परिस्थिती येते, 6 माणसं होते, 5 माणसं सापडले, ह्या एकंदरीत सगळ्या भ्रम निर्माण करणाऱ्या ज्या काही बाबी दररोज खुलासेवार येतात। दादांच्या अपघाताचा विषय संसदेत मांडणार, दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी करणार असं वक्तव्य केले खासदार बजरंग सोनावणे यांनी। दादांच्या विषयीचं तर मी संसदेत मांडणार, संसदेच्या बाहेर मांडणार, त्या विषयावर बोलू देत नाहीत असं नाही झालं। विषय बोलणं न बोलणे हा संसदेतला विषय वेगळा आहे। तो विषय मी बोललो की संसदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं गेलं नाही किंवा काय, तो विषय वेगळा आहे। त्या विषयाला मी आज बोलायचं म्हणजे मला वाटतं की मला माफ करा की त्याच्यात तुम्ही आज दादांचा विचार महाराष्ट्रातला विचार आला की मी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार, गृहमंत्र्यांनाही बोलणार आणि जी संसदेत सुद्धा बोलायला मला संधी मिळेल ते 100% मिळेल किंवा नाही झाली तरी मी त्याच्यातून वेळ मागून घेईल ना। त्याच्यातून आम्ही आल्यानंतर ते घेणार, आम्ही याची चौकशी करा एवढी मागणी आम्ही संसदेत सुद्धा करू। नाशिकचा कुंभमेळा अतिशय महत्त्वाचा आहे। महाजनांच्या नेतृत्वाखाली विमानतळाचा विकास होईल। नवीन विश्रामगृहाची कामही अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली। मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विमानतळाचा विकास करण्यात येत आहे। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विमानतळाची क्षमता ही वाढवली जात आहे। आज रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात साधारण 2200 कोटींची 18 विकास कामे प्रगतीपथात आहेत। द्रुतगती मार्ग इत्यादींची जोडण्याकरता वापरण्यात येणारे सर्व समावेशक प्रमुख रस्ते रुंदीकरण व सुधारण्यासाठी प्रस्तावित केले। तसेच आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी बजेटमध्ये दूरगामी निर्णय घेण्यात आले। शेतकरी, महिला, युवक आणि क्रीडा क्षेत्रावर विशेष भर देण्यात आली। अर्थसंकल्पावर मंत्री रक्षा खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली की आपल्या भारताची इकॉनॉमी ही ग्रोथ झाली पाहिजे आणि म्हणून आत्मनिर्भर भारत आपण कसं बनवू शकतो की बाहेरच्या देशांवर आपल्याला जास्त अवलंबून राहता यावं नाही। ॲग्रिकल्चर सेक्टर आपल्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं सेक्टर आहे आणि शेवटी शेतकरी हा आपला अन्नदाता आहे। म्हणून शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी एआयच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसं अपग्रेड करता येईल त्यासाठी ह्या बजेटमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।